नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर अँड क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत आहे तुमचं माझ्या अनाहता हिलिंग स्टुडिओ या चॅनलमध्ये. आज आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजिला जाणारी देवी माता ब्रह्मचारिणी हिचं वर्णन, महत्त्व आणि हिच्या पूजनात आपल्याला कोणती प्रेरणा मिळते ते जाणून घेणार आहोत. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी, म्हणजे जी अखंड ब्रह्मचर्य आणि कठोर तपाचे पालन करते ती म्हणजे ब्रह्मचारिणी. ही देवी माता साधेपणाचं, संयमाचं आणि प्रखर श्रद्धेचं प्रतीक आहे. देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष कठोर तप केलं. सुरुवातीला ती फक्त फळं फुलं खाऊन जगत होती, नंतर ती फक्त कंदमुळं खाऊन जगली आणि शेवटी ती फक्त हवा म्हणजे श्वास घेऊनच राहू लागली. ह्या कठोर तपामुळे तिचं शरीर क्षीण झालं, पण तिचं मन मात्र अखंड भक्तीने तेजस्वी होत गेलं. देवांनी, ऋषींनी आणि अगदी भगवान विष्णूंनी देखील तिच्या तपश्चर्येचं कौतुक केलं. या तपश्शक्तीमुळे अखेरीस भगवान शंकरांनी तिचं तप पाहून तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. म्हणून ब्रह्मचारिणी हे देवी पार्वतीचं तपस्विनीचं रूप मानलं जातं. ब्रह्मचारिणी देवीच्या हातात जपमाळ आणि कमंडलू आहे. जपमाळ म्हणजे सततच्या साधनेचं प्रतीक आणि कमंडलू म्हणजे संयम आणि त्यागाचं प्रतीक. त्यामुळे ह्या देवीची प्रतिमा पाहूनच आपल्याला साधेपणा, संयम आणि श्रद्धा या गुणांची आठवण होते. आजच्या धकाधकीच्या जगात संयम आणि श्रद्धा हरवलेली आहे. आता सर्व काही इन्स्टंट पाहिजे, एका क्लिकवर सर्व काही उपलब्ध पाहिजे. पण ब्रह्मचारिणी देवी आपल्याला शिकवते की संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कितीही अडचणी आल्या तरी आपली साधना आणि मार्ग सोडू नका. जसं पार्वतीने हजारो वर्ष धीर धरून भगवान शिवाचं मन जिंकलं, तसंच आपणही आपल्या ध्येयासाठी धीर धरला तर यश नक्कीच मिळतं. आजच्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला पांढरे फूल आणि साखरेचा प्रसाद अर्पण करून तिची आराधना करतात. साखरेसारखा गोडवा भक्तांच्या जीवनात यावा अशी भावना आणि अपेक्षा आहे. आजचा मंत्र ओम देवी ब्रह्मचारिणी नमः हा मंत्रजाप भक्तिभावाने केल्यास आपल्याला मानसिक शक्ती, धैर्य आणि संयम मिळतो. तर मित्रांनो, आजच्या दिवसाचा संदेश खूप मौल्यवान आहे. जे स्वप्न आपण पाहतो त्यासाठी श्रद्धा आणि संयम ठेवा. प्रत्येक नातं, प्रत्येक साधना आणि प्रत्येक ध्येय संयमानेच पूर्ण होतं. आज आपण संकल्प करूया, ठरवूया जीवनातील एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी हार न मानता धीर धरून पुढे जायचं. तर हा होता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा प्रवास. माता ब्रह्मचारिणी यांची कथा, त्यांचं महत्त्व आणि आपल्याला मिळालेला जीवनाचा संदेश. उद्या आपण भेटू नवरात्रीच्या तिसऱ्या देवी रूपासोबत, माता चंद्रघंटा, जिचं स्वरूप आहे शांती, शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक. तोपर्यंत देवीच्या आशीर्वादाने तुमचं जीवन संयम, श्रद्धा आणि गोडव्याने भरलेलं असू द्या. जय देवी ब्रह्मचारिणी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय देवी ब्रह्मचारिणी असं मात्र लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून परवाच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय माता दी.